नमस्कार. आज मी बनवते आहे मच्छीची कढी आणि मच्छी फ्राय. याची आमटी बनवणार आणि ह्याचे फ्राय करणार. हा खरबा बांगडा आहे. त्यासाठी मी याला पहिला आगळ लावून ठेवते. आणि थोडं मीठ लावून ठेवून देते. त्यासाठी ही मिरची, हा कांदा, ही लसूण, ही आहे तिरपाळ, ही हळद आणि हे धणे. हे आता मी वाटून घेते. थोडंच पाणी टाकते. हे वाटण मी छानपैकी अगदी वाटून घेतलं आहे मिरचीचं. आता मी ह्याला भाजायचे आहे ते माझे. त्याला मी 2 चमचे मिरची लावते. आता हे लावून ठेवलेलं आहे. आता हे मी खोबरं वाटून याच्यातच घेणार आहे. हे बघा, हे आता याच्यातच टाकणार आणि हे सगळं आता मिरची आणि खोबरं सगळं एकत्र वाटून घेणार आहे. आता मी हा टोप ठेवलाय. गॅस पेटवते. थोडंसं तेल टाकते आमटीला आणि ही बारीक केलेली कुटून घेतलेली लसूण टाकते. आता ही छानपैकी लसूण बघा. आता मी वाटून घेते. आपल्याला हवं तेवढं हे वाढवून घेतलंय आणि हे चवीपुरतं मीठ घेऊन घेते. आता कळालं की हा बघा छानपैकी. आता मी सोडते मच्छी. मच्छी जास्त वेळ ठेवली तर ती विरघळून जाईल, म्हणून मी नंतर मच्छी टाकते. झालेली आहे ही बघा, छानपैकी झालेली आहे. वरून टाकते कोथिंबीर. कढी झालेली आहे. मी झाकून ठेवते. आता मी मच्छी तळायला घेते. त्यासाठी ठेवला हा तवा. गॅस ठेवला. हा आहे रवा, ही हळद, हा मसाला आणि हे तांदळाचं पीठ आणि चिमूटभर टाकते त्याला मीठ. आता मी हे सगळं एकत्र करून घेते.
आणि बघा आता छानपैकी एकत्र केलेलं आहे. आता मी ही मच्छी आधी तव्यावर तेल सोडलं की यापैकी तेलात सोडते. अजून थोडं तेल टाकायचं. हे बघा छानपैकी फ्राय झालेले आहे, काढून घेते. अशा प्रकारे दुसरी सगळी मच्छी भाजून घेते. हे बघा छानपैकी भाजून आलेली आहे मच्छी. आता मी बाकी सगळी मच्छी भाजून घेते. मच्छीची कढी आणि मच्छी फ्राय ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.